आपले बघा माहिती जास्त थंडी आहे मला माहित नाही नुसत्या उड्या पत्र एकतर आपल्याला इथेच वेळ झालाय इथून गडबड करूया आपण पूजेला मेन कारण आम्ही सगळं भीमाशंकरला त्याच्या वायांगा आधी पूजेला चाललोय तर काय आम्हाला फॉलो करा आमची बस तिकडे डिझेल वरती आहे आमचे काही मित्र गेलेत हलका व्हायला स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलला तर आपले आधीचे ब्लॉग जे झालेत ना त्यात जरा ते ड्युरेशन जास्त झालंय आणि किती झालंय मला वाटतं 40 मिनिटाचं ड्युरेशन झालंय मग आपला प्रयत्न हा आहे की आपण तो कमी करायचा आहे ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला आज एक दादा आहे त्याची काय बोलतात पूजा आहे सत्यनारायण हां मला वाटतं घर बांधलं ना त्यांनी हां घर बांधले तिथे जाणार आहोत आणि तिथून मग आपण पहिलं जाताना भीमाशंकरला पण जायचं आहे आणि तिथून आपण सुरुवात केली आता आणि आता अर्ध्यात आलो आहे हा अर्धा रोड आपला कव्हर झाला आहे मोस्टली आपले बघा आता माहिती ट्रॅव्हलर केले 18 जण आहेत आणि काय तिथं सर्वांचा लाडका साई काळे मी याची ट्रिप मॅनेज केली ऑलमोस्ट हे बस मी स्विच ठरवली मॅनेज केली ट्रिप हा माझा खास जीवलग मित्र सुदर्शन सावंत लाडका मित्र हा आता हे काय आमची बस इथं आहे सगळी चढतील आता बसमध्ये आणि हा आमचा स्वस्तिक साळुंखे इंट्रो बोल हाय गाईज हाय गाईज आम्ही निघालोय कुठं एका ठिकाणी आपण थांबलोय जरा जास्त थंडी आहे अजून इथून तरी भीमाशंकर मला वाटते 80 किलोमीटर बाकी राहिलं आहे अजून मॅगी तयार होते अजून झाली नाही थंडी केवढी आहे शिंदी कमी आहे ना तरी फाटली आपल्याला थंडीची काय आपल्याला थंडी नाही लागत नाही नॉर्मल एवढे असते आमच्याकडे नॉर्मल एवढे असते नॉर्मल आहे रे उन्हाळा कोणता उन्हाळा कोणता उन्हाळा कोणता हिवाळ्यातला उन्हाळा आपण अजून कुठे जाणार आहे भीमाशंकर ओझरला जायचंय ना ओझरचा एक स्टॉप तुम्हाला होता तो सांगितला नव्हता आणि तो आता ऍड झाला तो ऍड नाही तो आहे पहिल्यापासून तो फक्त सांगितला नव्हता तुम्हाला तुला बऱ्या गोष्टी माहिती नाहीये मला माहित नाहीये मला आमचं गाव पण ऍड होणार आहे त्याच्यात खिल्लारवाडी खिल्लारवाडी हा त्यात आता तेवढ्यात आपण या गोष्टी सगळ्या एकाच दिवसात सगळे कव्हर करायचे मजबूत चॅनल खोलण्याच्या खुशीमध्ये ब्लॉगला सपोर्ट करा 500 सबस्क्रायबर आणा अजून कुठून तरी मी लगेच स्पॉन्सर करतो 500 पाहिजे झालेत ना आता 95 झालेत आता किती झालेत मी सांगतो 25 किमान तर झालेत त्याच्या काय 25 जास्त आहे 41 काहीतरी 95 आपण पोचलोय थंडी मजबूत आहे बाई एवढी थंडी आहे ना काय प्रमाणच नाही सून पडलेत हात किती डिग्री आहे किती डिग्री आहे थांब जरा बघतो आम्ही कडून सांगतो डिग्री खालीच होतो तेव्हा तिकडे नेटवर्क इथं फुल आहे नेटवर्कचा काहीच प्रॉब्लेम नाही गर्दी आहे संडे आहे ना गर्दी तर मजबूत आहे आणि गर्दीचा विषय सांगू नाही शकत नुसत्याच गाड्या आहेत लाईनीने नुसत्या गाड्या क्लायमेट पण भारी झालं आपण ह्या मंदिरावर पहिल्यांदा झालं भीमाशंकरच्या त्र्यंबकेश्वरला गेलेलो आपण त्याला आता झाले असतील 3 महिने झाले असतील आधी गेलो तर गर्दी किती असेल काय वाटतं गर्दी नसेल ना गाड्या तर आहेत पण एवढी नाही वाटणार मला असेल करून बघू आलं काय मंदिर का अजून खाली आहे थोडं भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे प्रवेशद्वार ते अजून इथून गर्दी भेटली तरी दीड तास जातो आपल्याला दीड तास वही लाईन पुढे गेली आता सुरुवात चालली लाईनीची पुढे जायची पण बघू काय होतंय नुसत्या उड्या पत्र्यावर नुसते राडे चाललेत
दुसरा कुठे गेला? अरे दुसरा मगाशीपासून एक प्रोटीन बार खात होता, गायब झालं कुठेतरी. केला प्रोटीन यूज करा. हा हे बघा, हा वेदांत आहे. दिसतोय का वेदांत? मला पाहिलाच असेल तुम्ही आज. चला मामा तोंडात घालतो ना. तर आपण आता दर्शन झालंय आपलं आणि आता इथून आपण मित्र एक समीर करून त्या गावाला जायचं, तिथं जरा फ्रेश वगैरे व्हायचंय. पारुसच जसं आलोय तसंच आहे आपण. तर दर्शन केलंय आता. इथून खाली त्याचं गाव 60 किलोमीटर आहे. तिथे फ्रेश वगैरे होऊन मग ओझरला जायचं प्लॅनिंग चालू. आंब्याला घेऊन जा, पाळलेले आहेत. ये आणि या साईडला बस स्टॉप आहे एक्झॅक्ट. आणि ते शौचालय वगैरे सगळ्या गोष्टी आहेत अवेलेबल तुम्ही कधी आलास तर. आणि रूम इथून आत गेला ना, रूम पण अवेलेबल आहेत. मंदिराच्या जवळ सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आमची सुरुवात आहे ना खाली केलेली. आम्ही काय नाईटला निघालो म्हणून काय आमचं जेवण वगैरे घरून करून आलो, पण जास्त करून ना खालून येताना ना उलटीसारखं होतं. घाट मजबूत आहे. तर तुम्ही एकच माझं ओपिनियन, तुम्ही जास्त करून ना वर आला तर खावा. खाली वरती येताना काही जास्त खाऊ नका फालतू तुझं. 100% तुम्हाला कसं तरी होणार उलटी वगैरे. इथं सकाळी आल्या इथं कार्यक्रम चालू होता. आमचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आमच्या 2 मैत्रिणी समृद्धी मनसुख आणि सायली गोळे, त्यांनी खूप त्रास दिला. 5व्या गाडी थांबवली घाटामध्ये. त्यांनी काहीतरी आरबटचं रोड खाल्लेलं गाडीमध्ये, चिप्स पकेटा बिकेटा. ती तुम्ही चुकी करायची नाही, करू नका तुम्ही, अत्यंत चुकीचं आहे. घाटाच्या वर 2 तास खा, रिलॅक्स व्हा, मग चला प्रवासाला. हा मग प्रवासाला सुरुवात करा. जरा पेट पूजा. आता वाजलेत किती आम्हाला माहिती आहे, 11-10 झाले. 11 वाजलेत. आता इथून किती वेळ लागेल आपल्याला तिकडे जायला तुझ्या गावाला? इथून 20 मिनिटात मग समीर आहे त्याच्या गावाला जाऊन फ्रेश होणार. मग तिथून ओझरला जायचं. तर मिसळ खाऊया. फ्रेश पाव कुठे आहेत? पाव गायब आहेत. पाव कुठे आहेत? पाव आलेत. पाव ताजे पाव घ्या. आता आपण जरा मिसळ खाऊ, त्यानंतर बोलूच. भजन वगैरे हे गावात खरंच कोण नाही रे जास्त कोण तुमच्या दुपारी. दुपार. अरे आमच्या गावात गाड्या रोडला गाड्या लावाय नसतात तेवढ्या तुझं घर आहे ना गावात आहे, मध्ये आहे. हा आमचं बांधायला बोलत होते बाहेर वरती बांधू मेन रोडला, पण कसं ते लांब पड रे. गावात मजे आहे ती बाहेर नाही, म्हणजे असे लांब बांधून हे नाही. मग तेच आहे ना, अशीच घर आहेत. अशी आहेत. एकदा जाऊया रे आपण. चला यार, मी बोलतोय फक्त एकदा चला. काय प्लॅन करा ना लगेच. मी ऑलवेज रेडी. तर भाई कोंबड्या अशा खालीच असतात पार्किंग मध्ये. नुसते उचलून जाऊन एक उचलून घ्यायची, कट करायची, किती पाहिजे तेवढं खापा भाई, काय शॉर्ट नाही. नको घाबरले. येतो. हा मग केली ना, आंघोळ करूनच आलोय. तुमच्यासारखं नाही बाई. हे बा क्लीन आहे पूर्ण. बाई ही लोक बाकीचे आहेत ना, एकाने मला आंघोळ नाही केली, हातपाय धुवून आलेत नुसते. मी तर आंघोळ तर केली. भारी घर आहे. तू काय करतो? आंघोळ केली का तू? डेलीचे ब्लॉग तर आपण टाकत नाही. डेली नाही म्हणता येणार, आपण कसं ट्रॅव्हल करतो, कुठे फिरायला जातो, तर ते मी अपलोड करतो. आणि काय काय चेंजेस हवेत ते सगळे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगितल्यानंतर मला हळूहळू आयडिया येईल, तसं आपण प्रोग्रेस करत राहू. आणि माझं इन फ्युचर आपल्याला एक प्लॅन माझा आहे की मोटो ब्लॉग पण करणार आहे. ट्रेकिंग तर होत राहणार, त्याच्यात आपल्याला ॲड ऑन करायचं मोटो ब्लॉग. ओझरचं गणपती दर्शन लवकर होईल ना? झालंय.
जर तुम्ही कधी आला इथे कधी भेट दिली तर मग इथे लॉज आहे बघा, तुम्हाला एक दाखवतो. मंदिराच्या चिकटूनच बाजूलाच आहे. तुम्हाला कधी इकडे येऊ शकता तुम्ही राहायला. बाजूला जाताना रूम्स अवेलेबल आहेत मंदिराच्या पण जवळजवळ तुम्हाला भेटतील त्या. मी आता आपलं जास्तीत जास्त किती वेळ लागला, अर्धा तास गेला असेल. दर्शन मजबूत चांगलं झालं आणि संडे आपल्याला असून जास्त तिथे पण भीमाशंकरला पण गर्दी नाही घावली. इथून आता एकतर आपल्याला इथेच वेळ झालाय, इथून गडबड करूया आपण. तिथे एकतर पोचायचं आहे आपल्याला. पूजा गोंधळ या सगळ्या गोष्टी आहेत, मी त्या दाखवेनच तुम्हाला. आणि इथं तुम्हाला अजून जेवढे गणपतींचे मंदिर आहेत ना, तर ह्या थांबाला तुम्हाला मॅपवर दाखवतो. तर कुठे कुठे गणपतीचे मंदिर आहेत ना, सगळे गणपतीचे मॅपवर हे दाखवले. सगळी माहिती तुम्हाला या बोर्डवर भेटेल. चेक करू शकता, एकदा पॉज करून चेक करा. आणि मंदिराच्या जरा बाजूलाच पाण्याचं आहे, नदी आहे, नदी वाहते. नदी दाखवतो तुम्हाला, मस्त वेळ कसं आहे. बाजूलाच आहे हे लॉज आहे. लॉजच्या बाजूलाच मंदिर आहे. हे इथे मला दिसतंय ते हे लॉज. आणि या साईडला नदी. दादाकडे जायचं आहे अजून. दादाचं राहिलं बाजूला, बाकी सगळ्या गोष्टी झाल्यात आधी. असं झालंय. हे काय आलं, काय दाखवतं, काय घेतलं? कॅन्डी घेतली खायला. कसं आहे एक नंबर ना. इथे एक खोली आहे. इकडे एक बेडरूम आहे. इकडे वॉशरूम आणि किचन. तुम वर आलो या अडा. एक नंबर आहे का नाही. फिरतं जुमर फिरतं. इकडे एक खोली. गोंधळ चालू आहे, गोंधळ. त्यामुळे कसा आवाज येत नाही जास्त. बरं जाऊया, थांबा 2 मिनिटं. या कार्यक्रमामध्ये तुमचा डान्स व्हायला पाहिजे. आता नाही लगेच नाही स्टेप बाय स्टेप कार्यक्रम. स्टेप बाय स्टेप कार्यक्रम. दोघांचा डान्स व्हायला पाहिजे. तुमच्या संग हे मी साथ देतील. मला कसं झालंय बघा ना, अंधार पडत आलाय. कसं आहे लांब पर्यंत नजर जाते कशी. या फुलीचे बाग आहेत, ग्रेप्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत इथे. ते सगळं सोडा, आपण कसं दिसतोय बघा. लुक कसं दिसतोय, चांगला आहे ना, वाटतोय का चांगला. जर वाटत असेल तर कमेंटमध्ये जरा व्हाईट हार्ट तरी टाका, जर चांगला वाटत असेल तर. नाही तर राहू द्या, मग काय करायचं नाही. बाकी व्ह्यू बघा. इथला गोंधळ वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यात आणि आपण बऱ्यापैकी थोड्यात टाकणार आहोत.
तुम्हाला थोडे करून तेवढी कळवेन कशी पद्धत असते, कुठे कुठे काय काय असतं सगळ्या गोष्टी टाकेल थोडे करून. आणि आता बघ कंटिन्यू करू, जरा फोटो वगैरे काढू सगळ्यांसोबत, मग आपल्याला रिटर्न जायचं आहे. तरी आता तिथून 6:30ला निघायचा प्रयत्न चालला आहे आपला. 6:30 होतील, मे बी 7, 7:15 होतील. तर पोचायला काय माहिती आज 4 तास. संडे आहे तर गर्दी तर असणार मजबूत, तर वेळ तर जाणार आपला. बघू काय होतंय, सांगतोच तुम्हाला, कळवतोच. ए बाई आरती ओढ. सर्वांनी हात जोडा. माझ्या कांत सदानंदाचा मार्तंड भैरवाचा. डाळ आहे, भाजी आहे, तुम्हाला दाखवत नाही, जरा रगडा करतो मी. ही छोलेची भाजी आहे, पुरी आहे, जलेबी आहे, डाळ भात आणि मिक्स भाजी 1 नंबर आहे. आणि पापड. सर्व करायला एक जण माणूस ठेवलाय आपण. तर जेवण कसं आहे? भारी ना? हे जेवण कसं आहे? मी म्हणतोय म्हणून चांगलं बोलतोय. बाजूला एक माणूस बसलाय, ते जरी हे कसं आहे जेवण? शेवट आहे, शेवटचा डब्बा आता. आपल्याला निघायला मला वाटतं 7:30 होतील. त्यानंतर जेवढे येत असेल तेवढे ऍडजस्ट करून घ्या. मी सांगेनच तुम्हाला जसं काय आता रिटर्नच जाणार आहे. रिटर्नचा मी जास्त काय काढणार नाही फुटेज. आता कंटाळून डायरेक्ट गाडी झोपून जाणार आहे. जाऊ दे ना बाबा. बिबट्याला काय करायचं? जेवण द्यायचं आपल्याला. जेवण करेल. जेवण करायला ठेवलं ना बिबट्याला. हा, बिबट्यासाठी स्पेशल एक माणूस ठेवला आणलाय बिबट्याला टप देणार. हा बघ, नडू शकतो, एकटाच नडू शकतो. कलरवरच बिबट्या की नाही हा केलं ना, बिबट्या पळून जाईल. हा नाही झाला, रंगानेच पळून जाईल. अरे इकडे कुठे आलात? गुड मॉर्निंग. जरा आपल्याला रात्री लेट झालं यायला, त्यामुळे कसं व्लॉग एंडला टाईम नाही भेटला. तर मी आता व्लॉग एंड करतो आहे. ऑफिसला आलेलोच बोललो व्लॉग एंड करूनच टाकतो. तर काल आपलं काय झालं, भीमाशंकर झालं, ओझरचा गणपती झाला, त्यानंतर दादाकडे पूजेला, त्यानंतर आपण रिटर्न घरी आलो. माझ्या मे बी 7:30 झालेले, 7:30 निघायला झालेले, 7:30 पावणे 8च झालेले. पोचायला 12:30पर्यंत. आणि घरी यायला मला तिथून मग 1-1:30ला झोपलो. बोलला आता सकाळीच एंड करतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि इंस्टाला सुद्धा फॉलो करून टाका. जर काय अपडेट असतील तर त्यावरती मी शेअर करत जा नेहमीसारखं. ओके, बाय.